विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार। आजपर्यंत पोलीस भरतीचं लेक्चर व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु माझा एक दुसरा कथाकथन म्हणून कार्यक्रम आहे। जवळजवळ 100 कथांचा एक सामाजिक प्रबोधन म्हणून कार्यक्रम आहे। तुम्हाला जरा विरंगुळा वाटावा म्हणून मी एक कथा सांगतोय। त्या कथेमधून काय घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। मित्रांनो, कथेला सुरुवात करतो, जरा लक्ष देऊन ऐका। मित्रांनो, एक शेतकरी होता। शेतकरी दररोज कामावर जाऊन आपल्या घराचा उदरनिर्वाह बघत होता। त्याला मुलं 3 होती, पण तिन्ही मुलांच्याकडून इन्कम सोर्स काही नव्हता। एक दिवस शेतकरी आजारी पडला। घरामध्ये पैशाची चणचण भासू लागली। त्याला वाटलं आपल्याला आता कुठेतरी कर्ज काढावं लागतंय, म्हणून त्यानं सगळ्यात धाकट्या मुलाला सांगितलं, बाळा, आपल्या गावातल्या सावकाराकडे जा आणि 5,000 रुपये कर्ज मी मागितले म्हणून सांग, माझं नाव सांग। मुलगा म्हणाला, पप्पा, तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो आणि सावकाराकडून 5,000 रुपये मागून आणतो। मुलगा धावत पळत सावकाराकडे गेला। जुन्या काळामध्ये तुम्हाला कल्पना आहे, सावकाराची गावामध्ये माडी असते आणि ती माडी लाकडाची असते। दुसऱ्या माळ्यावर तो सावकार बसलेला असायचा। दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लाकडाची शिडी केलेली होती आणि ती शिडी अतिशय बारीक होती आणि त्या बारीक शिडीवरून तो मुलगा चालत चालत वरती चढत सावकाराजवळ गेला। दुसऱ्या माळ्यावर सावकार बसलेलाच होता। सावकार म्हटलं की त्याच्या शेजारी 4 माणसं बसलेलीच असतात। तो मुलगा वरती सावकारासमोर गेला। त्यानं सावकाराला बघितलं आणि बघितल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं। अरे बाप रे, सावकार, मला प्रश्न पडला। सावकार म्हणाले, बाळा, तू कशासाठी आलायस? अहो, मी कशासाठी आलोय ते राहू द्या सावकार, मला पहिल्यांदा हे सांगा की तुम्ही वजन तुमचं किती, शरीर यष्टी केवढी, मला सांगा सावकार। तुम्ही जर अचानक मेला तर तुम्हाला त्या बारक्या शिडीवरून खाली कसं न्यायचं? बारकी शिडी, तुमचं वजन एवढं खाली कसं नेता येईल? मित्रांनो, हे म्हटल्याबरोबर सावकाराला किती राग आला असेल याची कल्पना करा। सावकाराच्या शेजारी बसलेल्या माणसानं त्याला तुडवलं आणि ते रडत रडत घरी आले। वडील म्हणाले, काय झालं पैशाच? मला सावकारानं का मारलं हे त्यानं सांगितलं। मित्रांनो, पैसे मिळाले नाहीत। दुसरा भाऊ मधला म्हणाला, तुला कवडीची अक्कल नाही, सावकाराला व्यवस्थित बोलता आलं नसेल, आता मी जातो बाप्पा, तुम्ही काळजी करू नका, मी त्या सावकाराकडून 5,000 रुपये घेऊन येतो। दुसरा मधला मुलगा सावकाराकडे गेला। तो सुद्धा त्या बारीक शिडीवरून चालत वर गेला। वर गेल्याबरोबर त्यानं सुद्धा त्या गले लठ्ठ सावकाराला बघितलं। तो सावकाराला म्हणाला, सावकार, माझा भाऊ पैसे मागायला आला होता, तुम्ही त्याला पैसे का दिले नाहीत? सावकार म्हणाले, तुझा भाऊ काय म्हणाला हे तुला समजलं असेल? सावकार, माझ्या भावाला कवडीची अक्कल नाही, त्याला काही समजत नाही। एवढा गले लठ्ठ सावकार मेल्यानंतर खाली न्यायचा प्रश्न उद्भवतच नाही, त्याला खाली कशाला न्यावं लागेल?
अहो सावकार, साधा प्रश्न आहे. तुमचे हात पाय तोडून एक एक पार्ट खाली नेता येईल ना? कशाला पाहिजे तुम्हाला अक्क खाली न्यायला? हे म्हटल्याबरोबर सावकार परत चिडला आणि तिथल्या माणसांनी त्याला परत बडवलं. मित्रांनो, तेही रडत रडत घरी आलं. त्यानं सगळी कथा सांगितली. थोरला भाऊ म्हणाला, दोन्ही पोरं नालायक आहेत, त्यांना काही नीट बोलता येत नाही. आता पप्पा काळजी करू नका, मी सावकाराकडे जातो आणि पैसे घेऊन येतो. मित्रांनो, मोठा भाऊ सर्वात सावकाराकडे गेला. सगळी कथा सावकारानं त्याला सांगितली. तुझा बारका भाऊ काय म्हणाला, दुसरा भाऊ काय म्हणाला? थोरला भाऊ सावकाराला म्हणाला, सावकार, त्या दोघांना काडीची अक्कल नाही, त्यांना काही बोलता येत नाही, काही नीट समजत नाही. साधी गोष्ट आहे, हातपाय कशाला तोडायला पाहिजेत? अहो, ह्या बंगल्यालाच खालनच काडी लावली तर सावकार इथं जातील ना? स्मशानात न्यायची काय गरज आहे? मित्रांनो, असं म्हटल्याबरोबर काय झालं असेल ते तुम्हीच ओळखा. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. या कथेमधून एकच अर्थ निघतो, शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरलं पाहिजे. मित्रांनो, मार तर मिळाला, पैसे तर मिळाले नाहीत. मराठीत एक म्हण आहे, त्याचा अर्थ तुम्ही शोधून बघा, ते म्हण तुम्हाला सांगतो. घर यड पोर पिसन, जावाय मिळ ती बी तसं. मित्रांनो, सगळे सारखे. माणसानं बोलण्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. शब्द हे अनमोल शस्त्र आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. बोलताना संयम ठेवा, विचार करा. मित्रांनो, कथा तुम्हाला समजली? मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल, याच्यातनं काही संदेश मिळाला असेल, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका की आणखी अशा काही छोट्या छोट्या कथेमधून माणसाला प्रेरणा मिळावी, बुद्धीला चालना मिळावी, या प्रकारच्या कथा टाकल्या जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.